पाठीमागे दगड आहे ना, आम्हाला टाकायची वेळ नसते आली. कारण की हा व्यक्ती जेव्हा त्याच्या उसाला, गव्हाला, मक्काला, कांद्याला कशाला पाणी भरायचं, आमचा हा पूर्ण रोड असा चिपचिप पाणी तुंबच इतका वल्ला करायचा, मुद्दामून वल्ला करायचा, मुद्दामून ओला करायचा, पुरं चिकचिक व्हायचं. आमच्या गाड्याने काय तर आम्हाला कॉलेज जाता येत नव्हतं, आम्हाला शाळेत जाता येत नव्हतं, आम्हाला कोणतंच काही म्हणून हे दगड टाकले आम्ही. आणि ह्या वर्षी आम्ही याच्यावर मुरुम टाकणार होतो आणि हे असं पसारा मांडून ठेवलेला आहे. हा पसारा आम्ही जो दिसतारायचा का? आम्ही शेजार म्हणून हा प्रश्न गाव पातळीवर सोडायचा प्रयत्न करतोय. आमचा फायदा घेऊ नका. गरीब आहे आम्ही, आमच्याकडे तेवढंच काम नाही का हा व्यक्ती दगड टाकीन रस्त्यावर, दगड रचून ठेवीन, आम्ही तेच उचलायची वापस टाकायची. दगड टाकीन, काही काँग्रेस टाकीन, गवत टाकीन, पास्ता ओला करी, आम्हाला तेच कामं नाही. आम्हाला हा फुकटच्या फाकट नाही भेटला रस्ता, सरकारकडून हा रस्ता भेटलेला आहे, कोर्टातर्फे भेटलेला आहे. त्याने 6 फूट बसला. 6 फुटामध्ये काय बसतं? बैलगाडी तरी बसत का? काहीच बसत नाही. बैलगाडी काय ट्रॅक्टर सुद्धा बसत नाही. हे पाहता हे रस्त्याचे हाल, इतके हाल होऊन गेले आमच्या रस्त्याचे. तुम्हाला अजून पुढे गेलो दाखवते आमच्या हाल रस्त्याचे. हे बघा या अशा साईडचे साईड दगड ही अशी मध्ये गंज मारून ठेवलेली. आम्ही तेच कामं करायचे का ते उचलायचे का? आम्ही गरीब घरचे माणसं आहे, आम्हाला बाकीचे कामाला. मी विचार करते प्रत्येकाला जीवनात पुढे जायचं आहे, आम्ही कावर मागं. हे बघितलं की हे दगड असे पांगून टाकले. हे रस्ता साईड होते, इथं असे पूर्ण दगड होते, इकडे टाकून दिलेले. कोण उचलणार आहे? आम्हाला तेच काम आहे का? तेवढंच काम आहे का? मला सांगा ना तुम्ही. एकदम रस्त्याचे काय हाल आहे. हे बघा माझ्या पाठीमागे बघून घ्या. विनंती या तुम्ही एवढा रस्ता बघा, क्लिअर करा गाव पातळीवर. ते बघा एक साईडचा पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे आमचा.